तर स्पॅन काय हो, इनलाईन एलिमेंट आहे ना, आणि पॅरेग्राफ काय, ब्लॉक लेवल. ओके, समजा इथे एक माझ्याकडे पॅरेग्राफ आहे, इथं आपण वरतच अनकमेंट करून चेक करू. पॅरेग्राफ काय, ब्लॉक लेवल एलिमेंट आहे. जर मी त्याच्यामध्ये स्पॅन टाकला तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, जर मी एक स्पॅन घेतला आणि त्यामध्ये जर मी पॅरेग्राफ टाकला, तर प्रॉब्लेम आहे. इथं वर्क होते बघा. आपला कुठं टाकला आपण, इथं टाकलाय. तर कितव्या नंबरचा पॅराग्राफ लिहिला तो आपला 1 2 3 4 आणि 5. 3 4 आणि हे 5 हे वर्क झालं, पण हे प्रॉपर वे नाही. जसं मी एक दरवेळेस आम्ही एक्झाम्पल देत असतो मी. जर समजा लहान लेकरू आहे, जर तो आपला सॉक्स जर घातला पायात तर तो त्याला इझी येऊन जाईल, बरोबर आहे. जर लहान लेकराचा सॉक्स जर आपण घालण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, फाटून जाईल ना. ते ओढून ताणून घालण्याचा प्रयत्न केला तर तो फाटून जाईल. तसंच प्रत्येक इनलाईन एलिमेंट मध्ये तुम्ही ब्लॉक एलिमेंट यूज नाही करू शकत. तर इथे पॉइंट लिहून घ्यायचा, वी कॅन नॉट यूज द ब्लॉक लेवल एलिमेंट इन इनलाईन एलिमेंट. जर वापरायचंच असेल कुठं कंडिशन जर लागलीच तशी, तर आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे, काय, डिस्प्ले इनलाईन ब्लॉक. वी कॅन नॉट यूज ब्लॉक लेवल एलिमेंट इन इनलाईन एलिमेंट. जर गरज पडलीच ब्लॉक लेवल एलिमेंट आपल्याला जर इनलाईन एलिमेंट मध्ये वापरायचं आहे, तर त्यावेळेस आपण त्या इनलाईन एलिमेंटला डिस्प्ले इनलाईन ब्लॉक करू शकतो. हा एक पॉइंट राहिला होता का सांगायचा, कोणाला कन्फ्युजन याच्यात नाही ना? काही नाही, साधा पॉइंट आहे. तर आपण आज पोझिशन्स बघणार आहे. फर्स्ट आहे तुमची सेकंड आहे तुमची आपण फिक्स घेऊया. थर्ड आहे स्टिकी. अँड फोर्थ आहे रिलेटिव्ह. फिफ्थ आहे ठीक आहे, स्पेलिंग बघू आपण. ऍब्सोल्यूट. याच्यासोबत आहेत 4 हेल्पर प्रॉपर्टी.
फर्स्ट आहे टॉप बॉटम लेफ्ट राइट. त्याच्या आधी आपण सिमेंटिक टॅग बघणार. सिमेंटिक टॅग म्हणजे माहिती आहे HTML5 मध्ये काही गोष्टी न्यूली ऍडेड केलेल्या आहेत. पहिलं कसं आहे HTML4 मध्ये सर्व गोष्टी डिव्ह मध्ये चालायचे डिव्हिजन मध्ये, पण थोडस त्यांनी इम्प्रुव्हमेंट केलंय. कशामुळे जर तुम्ही काल आपण एक काल परवा आपण वेबसाईट ओपन करून दाखवली होती ते वेबची तुम्हाला नेट स्लो आहे काहीतरी. वेबसाईटचं काय आंदोलन नेट स्लो आहे थोडस, ओपन होत नाही. तर प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी एक स्पेसिफिक टॅग डिफाईन केलेला आहे. जसं आपली हेडिंग आहे, हेडर साठी हेडर टॅग यूज केलेला आहे त्यांनी. जसं आता इथं हे दिसते तुम्हाला साईडला एक, त्याला साईड म्हणायचा, आणि इथं जे मेन कंटेंट आहे आपला त्याला मेन टॅग आहे, आणि खाली फुटर असतो त्यासाठी फुटर त्यांनी न्यूली ऍडेड केलेले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी खूप सारे सिमेंटिक टॅग ऍड केले HTML5 मध्ये. तर ते कशासाठी, तर त्याचा SEO इन्क्रीज व्हायला पाहिजे. SEO म्हणजे काय, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. तर तुम्ही सिमेंटिक टॅग यूज जर केले तर तुमची वेबसाईट काय होईल, थोडीशी स्टँडर्ड लेवल होईल तुमच्या वेबसाईटचा, आणि ती टॉपला दिसेल तुमच्या ब्राउझरला. गुगल जर केली कोणी तो ओपनच होत नाहीये, हा प्रॉब्लेम आहे नेटचा. एक मिनिट मी नेट चेक करतो. नेट चलत नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी प्रत्येक गोष्ट वेगवेगळी डिफाईन करून दिलेली आहे. तर प्रत्येक गोष्टी आपण सेक्शन मध्ये टाकणार आहे. सेक्शन हा सिमेंटिक टॅगच आहे, आपण बघू ज्यावेळेस ओपन जाईल त्यावेळेस बघू. सेक्शन मध्ये व्ह्यू असणार आहेत, डिव्हिजन. डिव्हिजन मध्ये तुमचा पॅरेग्राफ, पॅरेग्राफ मध्ये त्यानंतर तुम्हाला जर बटन वगैरे काही असतील तर बटन साठी तुम्ही स्पॅन वगैरे यूज करू शकता, किंवा डायरेक्ट बटन टॅग आहे आपल्याकडे, बटन टॅग यूज करू शकता. इथे क्लास इज इक्वल टू PTN, प्री डिफाईन क्लासेस मिळून जातील नंतर आपल्याला ज्यावेळेस आपण बुस्टर करणार आहे त्यावेळेस.
स्पॅन, पुन्हा जर तुमची लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी असू शकतात. तर हे काय आहे, हे सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण कशामध्ये रॅप केल्या ते एका ड्यू मध्ये, आणि ड्यू कशामध्ये रॅप केलाय आपण, एका सेक्शन मध्ये. सेक्शन काय आहे ते सिमेंटिक टॅग आहे. त्याने इंट्रोड्यूस करून दिलेले आपल्याला, न्यूली आपल्याला ऍड करून दिलेले आहेत HTML5 मध्ये. आपण इथं बघू, ओपन करू. हे दिसते हेडर तुम्हाला, ही हेडर पण सिमेंटिक टॅग मध्येच ऍड केलेला आहे. ओके, हेडर मध्ये नाव बार पण नाव आहे, नाव पण तिने सिमेंटिक टॅग मध्येच ऍड केलेला आहे. हेडर, नाव, सेक्शन, असाइड, मेन, फुटर आणि खूप सारे सिमेंटिक टॅग आहेत. तर हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला इझिली कळून जाईल की कोणता सेक्शन कशासाठी बनवला आहे. तर त्याचा पर्पज हेच आहे सिमेंटिक टॅग बनवायचा. मी जर हेडर बनवायचा असेल तर हेडर टॅगचा उपयोग करूनच बनवेल. तर मग दुसरा जरी कोणी डेव्हलपर आले तर त्याला काय कळून गेलो, हा हेडर आहे, त्याच्यामध्ये नाव आहे, हा नाव बार आहे आपला सर्व. त्यानंतर त्यांनी ड्यू टाकलाय, त्या ड्यू मध्ये मग त्यांनी सगळा लोगो युज केलाय. लोगो इथं त्यांनी काय, ठीक आहे, अँकर टॅग मध्ये त्यांनी काय टाकलं होतं, इमेज टाकली, म्हणजे तो लोगो टाकला. आणि लोगो क्लिकेबल पाहिजे. क्लिकेबल गोष्ट करण्यासाठी काय आपण अँकर टॅग यूज करतो. ओके, त्यानंतर त्यांनी इथं लिस्ट यूज केली आहे, हे दिसते. आणि त्या लिस्ट मध्ये अँकर टॅग आहे. त्या आफ्टर पेपर बघू आपण, नंतर बघणार असेल. तर हे आलं ना हे हेडरचं लक्षात. तशाच प्रकारे एक त्यांनी दुसरा सेक्शन बनवलाय इथे. तर ह्याच्यामध्ये मला हिरो इमेज सेक्शन म्हणायचं ह्याला. तर मी इथं क्लास दिलेला होता हिरो रॅपर नावाचा, आणि त्यामध्ये मी इथं जे काही माझा कंटेंट येणार आहे तो इथं डायनामिक गोष्टी चेंज होतात काही, ते स्टिक स्लाइडर वगैरे यूज केलेला आहे. ते मध्ये जाता येणार नाही आपल्याला, तुम्हाला कन्फ्युजन होईल. इथं पण मी काय केलेलं आहे, हे डॉट साठी ऑटोमॅटिक तुम्हाला स्लिक स्लाइडर म्हणून आहे ते भेटून जाईल तिथे. तर यूज केलेले आहेत. इथं पण लिस्ट यूज केलेली आहे. प्रत्येक सेक्शन वेगवेगळा, सिमिलर वे. आता हा इथे एक हेडर आहे माझ्याकडे, हा दिसला इथे. त्याच्यामध्ये पण नाव आहे, पुन्हा ड्यू आहे, आणि हा लोगो आणि ही लिस्ट एका ड्यू मध्ये टाकून ते मी कशामध्ये रॅप केलेलं आहे, एका कंटेनर एमडी नावाचा क्लास केलाय, त्या ड्यू मध्ये रॅप करून एका नाव मध्ये रॅप केलेला आहे, आणि तो हेडर मध्ये रॅप केलेला आहे. आणि इथे बघा अँकर टॅग मध्ये आपण त्याला लॉग इन साठी आपण दिलेला होता एक, ठीक नाही. तर बघू आपण आफ्टर. त्यानंतर अजून एक सेक्शन बनवला इथे मी. मला ते काय इथं हेडिंग नाही टाकायची होती, मला दुसरे सिम्पली लाईन दाखवायची ती बोल्ड ह्याच्यामध्ये, पण ती हेडिंग नाही, ऍज अ मला ते टेक्स्ट लाईन दाखवायची होती. इथं मी पॅराग्राफ युज करू शकलो असतो, पण ते एसईओ साठी बरोबर नाही होतं, म्हणून आम्ही इथं काय युज केलं, स्पॅन युज केला इथे. आणि त्या स्पॅन मध्ये आम्ही इथं सर्व टाकून दिले, म्हणजे मला हेडिंग सारखं पाहिजे होतं या सेक्शन साठी, त्याचा उपयोग करू. इथं आपण H1 पण युज करू शकलो असतो, H2 पण युज करू शकलो असतो, जर हे हेडिंग पाहिजे असेल तर ती हेडिंगच आहे असं समजा तुम्ही. त्यानंतर इथे मी एक अजून लिस्ट तयार केली, त्यामध्ये मी QS IQ, IQBS, IQBST
तिन्ही व्हर्जन टाकलेत आणि त्याच्या क्लिकवरती मग मी नंतर फंक्शनॅलिटी केलेली आहे त्याची. इमेज वगैरे मी कॅरोसेल वगैरे आपलं स्लायडर यूज करून केलेलं आहे. नेक्स्ट असा सेक्शन इथे बनवला आहे. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण काय करतो सेक्शन वाईज बनवतो. तर मी इथे एक सेक्शन बनवला आणि त्यामध्ये एक ड्यू आहे. त्या ड्यू मध्ये मला जे काही गोष्टी लागणार आहेत त्या मी इथे ऍड केलेल्या आहेत. तर आता मी काय करतो आपण एक डमी बघू. नुसतं टेक्स्ट वाला सेक्शन बघू. मी एक सेक्शन घेतला त्यामध्ये ड्यू घेतला पॅरेग्राफ. ठीक आहे. हा फर्स्ट सेक्शन. हा दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा ते सहावा. ओके. मी असे सेक्शन बनवणार. त्या सेक्शन वाईज मी प्रत्येक डिझाईन वेगवेगळा बनवणार. जर मला इथे कुठे हिडर पाहिजे असेल तर हिडर टॅगचा उपयोग करणार आणि त्याच्यामध्ये मी नॅव किंवा डायरेक्ट व्यू पण यूज करू शकतो. पण ज्यावेळेस आपण हिडर बनवतो त्यावेळेस नॅव कंपल्सरी टाकायचा. आणि त्यामध्ये मी आता लिस्ट वगैरे काय बनवत नाही, डायरेक्ट पॅरेग्राफ टाकतो. डमी बघू. ठीक आहे. हे झाली आपली इथं. त्याच्यामध्ये आता तुम्हाला सेक्शन आणि हिडर कोणत्या काही कळते का? नाही. जर आपण इथं लिस्ट जर टाकली असती यूएल वगैरे तर कळून गेला असती की आपली आपला तो हिडर आहे म्हणून. तर आपण त्याला वेगवेगळं त्याचं सीएसएस देऊ. टाइप सिलेक्टर बघितलं आपण तर माझ्याजवळ सगळे सेक्शन आहेत. इथं कॉमन सीएसएस यूज करू आपण. ज्यावेळेस कधी तुम्ही स्टाईल डॉट सीएसएस फाईल बनवता त्यावेळेस कोणत्या सीएसएस रिसेट करण्यासाठी काय स्टार पॅडिंग मार्जिन 0 बॉक्स साइजिंग बॉर्डर. ठीक आहे. तर आता आपण टाइप सिलेक्टरचा म्हणजे स्टॅक सिलेक्टरचा उपयोग करून सर्व सेक्शनला आपण कॉमन सीएसएस देऊन टाकू. सेक्शन टाकला क्लोज. तर मी बॅकग्राऊंड कलर देतो ब्लॅक. कलर देऊ आपण त्याला मी पॅडिंग 20 पिक्सल. आता आली का कॉमन सीएसएस. तर हिडरला लागली का काही सीएसएस नाही. आता हे सर्व सेक्शन चिकटून आहेत तर आपल्याला काय कशाचा उपयोग करावा लागेल इथे मार्जिन. मार्जिन बॉर्डरच्या आउटसाइड ना वर्क करते. तर इथे एक बॉर्डर पण देऊन टाकू आपण. तर मार्जिन आपण करू जस्ट बॉटम 20 पिक्सल टाकू. ओके. बॉर्डर जर व्यवस्थित दिसत नसेल तर आपण काढून टाकू. आता तो येतो. तर हे सगळे आपले सेक्शन असणार आहेत. ह्या सेक्शन मध्ये तुम्हाला जे काही इमेज वगैरे टाकायचा आहे तो टाकणार. इथल्या इमेज मध्ये सेक्शन मध्ये जर लिस्ट वगैरे असेल किंवा अजून काही असेल ते टाकणार तुम्ही. कॅरोसेल वगैरे असेल तर ते यूज करतो आपण. असं प्रत्येक वेगवेगळं डिझाईन असणार आहे इथं. जसं आता आपण इथं बघितलं. हा हिडर सेक्शन झाला वरचा. नंतर हिरो सेक्शन झाला. पुन्हा अजून एक हिडर होता. पुन्हा हा एक सेक्शन चालू झाला. इथं कॅरोसेल वगैरे यूज केलेला इथे. इथं पण कॅरोसेलच यूज केलेला पण इथं दोन ह्याच्या भागमध्ये केलेला यूज केली.
तसंच इथं मला टॅबचा उपयोग करून वेगवेगळ्या गोष्टी दाखवायच्या होत्या अशा. तर हा एक वेगळा सेक्शन आहे, मी याला टॅब सेक्शन म्हणू शकतो. त्या टॅब मध्ये मी डिझाईन, परफॉर्मन्स, चार्जिंग असे वेगवेगळे गोष्टी दाखवू शकतो ह्या सेक्शन मध्ये. स्मार्ट कनेक्ट साठी माझ्याकडे एक त्यांनी आयडिया सुचवली होती, तर त्याची इमेज वगैरे प्रोव्हाइड केलेली होती मला त्यांनी. तर मी एका वेगळ्या सेक्शन मध्ये टाकलं, स्मार्ट कनेक्ट नावाचा सेक्शन तयार केला. एक सेक्शन घेतला, त्याला स्मार्ट कनेक्ट नाव क्लास दिलं आणि त्याच्यामध्ये सीएसएस लिहिली मी सगळी इमेज आणि मी पॅराग्राफ मध्ये यूज केला आहे. इथे पण तशाच प्रकारे टॅब यूज केले वेगवेगळे. हा एक सेक्शन झाला. तर इथं स्मार्टेस्ट चॉईस नावाचा एक सेक्शन होता, हा पण एक वेगळा बनवला मी. इथं पण एक वेगळा बनवला. इथं थोडी त्याला वेगळी माहिती द्यायची होती ऍश्युरन्स बद्दल. इथं मॅप आहे, मॅप पण बघणार आहे आपण. मॅप साठी मी वेगळा सेक्शन बनवला आणि प्राइसिंग साठी वेगळा सेक्शन बनवला आहे. कोणी जर आलं इथं प्राइसिंग वगैरे बघण्यासाठी, तर मी एक दोन भागामध्ये केला, डिवाइड केलं याला. आपण ते बघणार आहे. ते इमेज टाकली आणि इकडे मी ते एका व्ह्यू मध्ये टाकून हे सर्व गोष्टी बनवलेल्या आहेत. तसाच हा पण आहे, इथं पण मी वेगवेगळे टॅब बनवलेले होते. तर प्रत्येक गोष्टी सेक्शन मध्ये. इथं बघा सिमेंटिक टॅग, हे तुम्हाला मी लिंक पाठवतो. ठीक आहे, आता इथं दिसते बघा सिमेंटिक हीडर, नॅव, सेक्शन, आर्टिकल, असाइड आणि फुटर. आपल्याला जास्ती कामाला येतात हीडर आणि नॅव. सेक्शन तर सर्वात मेन आहे, आपल्याला सेक्शन तर लागणारच आहे. आणि फुटर, फिगर आणि फिगर कॅप्शन पण बघणार आहे आपण. जर लागलं तर बघू आपण. बाकीच्या गोष्टी रेअर यूज होतात. मेन, असाइड तर आपण यूजच करतो असं साइड बनवण्यासाठी. इथं पण हा त्यांनी वेगळा बनवलाय बघा. इथं स्क्रोल बार देऊन एक साइडला बनवलाय, ते असाइडच म्हणू शकतो याला आपण. आणि इकडला बाकीचा कंटेंट काय होतो सेक्शन मध्ये आहे. आणि इथे एक त्यांचा हिडर आहे, हा ब्लॅक दिसतंय तो हिडर आहे त्यांचा. ठीक आहे, मी त्यांनी फुटर साठी इथं टाकलेलं आहे. तर हे सिमेंटिक टॅग आलं लक्षात. तर आता आपण काय करू, हीडर आहे आपला, हीडर कुठे गेला, कॉपी केला. मी क्लास यूज करत नाही, मी डायरेक्ट टाइप सिलेक्टरचा उपयोग करून काय करतोय, सीएसएस देतोय. आणि फॉन्ट वेट देऊ आपण त्याला. फॉन्ट वेट माहित आहे, ते झाले ना तुम्हाला, नाही का? ठीक आहे. फॉन्ट वेट, फॉन्ट साइज नाही झालं. जर आधी एखाद्या टेक्स्टला जर आपल्याला थोडस जास्त मोठं करून दाखवायचं, तर तिथं आपण फॉन्ट साइज यूज करू शकतो. तर इथं आपण फॉन्ट साइज वापरू हेडरसाठी. इथं वापरू आपण त्याला 30 पिक्सल. हे दिसतंय, ह्याच्यापेक्षा थोडा हा मोठा दिसतोय. जर मी अजून कमी केली ह्याला 20 पिक्सल, तर चेंज होईल काय, दिसला. आणि फॉन्ट वेट म्हणजे त्याचं बोल्डनेस दाखवण्यासाठी असतो. मी इथं म्हणलं फॉन्ट वेट ते 100च्या मल्टिपल ह्याच्यामध्ये असते. 100, 200, 300, 100च्या पट्टीमध्ये येते. तुम्ही 150, 250 असं काही नाही टाकू शकत, किंवा 110, 120 असं नाही टाकू शकत. तुम्हाला इथं दिलेले आहेत त्यांनी 100, 200 किंवा तुम्हाला जे काही युज करायचं. 500 पासून बोल्ड चालू होतं. रेग्युलर म्हणलं तर 400 टाकायचं. आणि बोल्ड पाहिजे असेल तर त्यांनी जर वर्ड मध्ये दिलं असेल तर आपण बोल्ड मध्ये टाकून द्यायचं असेल. अदरवाईज तुम्ही इथं नंबर युज करू शकता. आणि इथं जर तुम्ही, मी तर इथं 900 टाकतो. आणि इथं पीएक्स युनिट यूज नाही करायचा बोल्डच्या वेळेस. सेव्ह करू. बोल्ड दिसतायत आता थोडेसे, पण इन्स्पेक्ट करून चेक करू. तुम्ही काढला इथलं 900 काढले तर कसं होतोय, तो नॉर्मल मध्ये येऊन जाते. पण थोडस बोल्डनेस द्यायचं असेल तर आपण
नंबरच्या पट्टीमध्ये व्हॅल्यू देऊ शकतो. पण एकदम थिन 100 दिलं तर थिन चालू होतं. 400च्या नंतर तुमचं बोल्डनेस चालू होतं. 500, 600, 700. ओके. आणि फॉन्ट साईज, आपल्याला फॉन्ट साईज जर त्याला थोडस जास्त दाखवायची असेल त्याची साईज त्या टेक्स्टची, तर फॉन्ट साईज यूज करू शकतो. आता आपल्याला इथं मार्जिन बॉटम पाहिजे याच्या पण, तो काय झाल्यावर चिपकून आलाय तिथं पण आपण 20 टाकू. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही नाही ना? तर आता आपण बघणार आहे पोझिशन. फर्स्ट आहे स्टॅटिक. हे जे काही सर्व गोष्टी दिसतात, हे मी जे काही सेक्शन टाकले ते सगळे स्टॅटिक पोझिशन मध्ये आहेत. ओके. आता मी जर हिडरला म्हणलं, इथं हिडर आहे आपल्याकडे. हिडरला जर मी पोझिशन फिक्स म्हणली, ठीक आहे. तर बघू आपण आता काय झाला होतो. फिक्स झाला, तो स्क्रोल नाही होणार. बाय डिफॉल्ट पोझिशन कोणती होती आपली? स्टॅटिक. आपण त्याला फिक्स दिलं. आता मी इथं तुम्हाला काय सांगितलं, ते हेल्पर प्रॉपर्टी पण आहे त्याच्यासोबत. काही हेल्पर प्रॉपर्टी मध्ये ऍट अ टाइम तुम्ही दोनच यूज करू शकता. एक टॉप लेफ्ट किंवा टॉप राईट किंवा बॉटम लेफ्ट बॉटम राईट. तीन किंवा 4 एकदाच यूज नाही करू शकत तुम्ही. तर आता मला पाहिजे टॉप. टॉपला घेऊन जायचं मला. ते टॉपला मी काय करणार? 0. तो आला टॉपला. तर तो फर्स्ट सेक्शन मागे गेलाय आपला, तो त्याला पण वरून टॉपनं पॅडिंग मार्जिन द्यावं लागेल, मग तो खाली येऊन जाईल. ते आपण आता गरज नाही बघायची, तरी तुम्हाला इथं दाखवून देतो. तर इथे मार्जिन आपण टाकले त्याला 50. थोडीशी वाढू चालू. तर फर्स्ट सेक्शन साठी एखादी पर्टिक्युलर क्लास देऊन फर्स्ट सेक्शन आपण काय करू शकतो? खाली आणू शकतो. आणि तुमचा हेडरच्या मागे काही जाणार नाही. हे तुमचा झाला हिडर. त्याला आपण काय दिली? पोझिशन फिक्स. आणि टॉप काय दिलं? 0. ठीक आहे. तर इथं आपण टाकू शॉर्ट मध्येच टाकून देऊ. टॉप बॉटम आपण टाकू इथे शॉर्ट आणि 0. थोडंसं स्पेस राहील जास्त. ओके. फर्स्ट काय स्टॅटिक आहे, सेकंड फिक्स आपण दिली. इथं स्टॅटिक द्यायची गरज नाही. बाय डिफॉल्ट असणार, तुम्ही द्या न द्या, काही प्रॉब्लेम नाही. सेकंड आहे आपल्याकडे स्टिकी. पोझिशन स्टिकी. तुम्ही कमेंट केली इथं. आता याला द्यायचं आपण हिडरला. आता स्टिकी दिले मी नुसतं, काय झालं का इथे? पोझिशन स्टिकी दिलं, काय झालं नाही. कसं काय? तर ज्यावेळेस तुम्ही पोझिशन स्टिकी यूज करताल त्यावेळेस त्याच्यासोबत हेल्पर प्रॉपर्टी वापरणं कंपल्सरीच आहे. पण स्टिकी कुठं द्यायची आपल्याला? ज्यावेळेस मी आपण इथं कुठं तर ठेवू याला आणि मी थोडस स्क्रोल केल्यानंतर किंवा इथं टॉपला जर या इथं टॉपला गेला तर इथं स्टॉप व्हायला पाहिजे, अदरवाईज तो स्क्रोल व्हायला पाहिजे. आता इथंच ठेवू आपण त्याला आणि म्हणून त्याला टॉप. ज्यावेळेस तो टॉपला जाईल त्यावेळेस काय म्हणू आपण त्याला? स्टॉप कर.
बॉटमलाच पाहिजे आपल्याला, पण गरज नाही. ठीक आहे, थांबली का हो? मी काय म्हणलं, हेल्पर प्रॉपर्टीचा उपयोग केला इथं. मी पोझिशन स्टिकी ऍड केली तिथं, आणि टॉपला ज्यावेळेस टॉप 0 होईल, हा हिडर ज्यावेळेस इथं विंडो मध्ये तुमच्या इथं ब्राउझरला टॉपला 0 होईल, त्यावेळेस तो काय होणार, स्टॉप होणार, फिक्स होऊन जाणार. तो स्टिकी म्हणजे काय हो, हायब्रिड आहे तो, पोझिशन रिलेटिव्ह आणि पोझिशन फिक्सचा. ठीक आहे, हायब्रिड कॉम्बिनेशन आहे तो. कशाचा? पोझिशन रिलेटिव्ह आणि पोझिशन फिक्स. ठीक आहे, एवढे लक्षात आल्यात? अजून एक घेऊ आपण, आपल्याला अब्सोल्यूट रिलेटिव्ह घ्यायचे. तर हा पण वेगळा राहू दे तुम्ही फोल्डर. पण इथे एक न्यू बनवू. नाही जाणार, याला करावं लागेल. कॉपी केला पाहिजे, कॉपी कॉपी. ठीक आहे, पाहिजे असतील तर ह्या पण गोष्टी आपण कनेक्ट करू. ठीक आहे, इथे एक ड्यू घेतो क्लास, त्याला आपण देऊ बॉक्स. नाहीतर आउट करू शकता, आउटर आहे. आणि अजून एक ड्यू घेतला मी, क्लास देऊ आपण. ठीक आहे, 2 ड्यू घेतले मी. आता सध्याला मी काय करतो, हा यूज करत नाही, फक्त आपण बॉक्स आउटवर्डला यूज करू. कॉपी केला मी, आणि आपले ज्यावेळेस style.css फाईल तयार करतो त्यावेळेस हा प्रॉपर्टी कंपल्सरी लिहायचा. तुम्ही वेगवेगळ्या बनवा. ते काय करतो, ते विड्थ देतो बॉक्सला किती, 500. हेड देऊ आपण 500. बॅकग्राऊंड कलर देऊ, तुमचंच येत नाही, आज कोणी नाही. ठीक आहे, बॅकग्राऊंड कलर देऊ आपण त्याला aqua. इथं आलाय.
थोडंसं जास्त झालं आपण काय करू, 200 बाय 200चा एक बॉक्स बनवला आपण. आणि इथं बॉडी घेऊ आपण, बॉडीचा पण गरज लागणार आहे त्याला आपल्याला. बॉडी, हा तिथं बॉडी आहे ना आपला पेन, इथं बॉडी, त्या बॉडीला आपण बॅकग्राऊंड कलर देऊ जेणेकरून आपल्याला कळेल. ठीक आहे, आता आपल्याला पोझिशन रिलेटिव्ह बघायचे आहे कसं वर्क करते. मी म्हणलं पोझिशन रिलेटिव्ह, काय झालं का वर्क? नाही, त्याला हेल्पर प्रॉपर्टी यूज करावं लागेल. मी म्हणलं टॉपनी 40 पिक्सल आणि लेफ्टनी 40 पिक्सल. हे झाला इथनं मूव झाला, इथं थोडासा मूव झाला. जर अजून पाहिजे असेल तर आपण त्याला अजून पर्सेंटेज मध्ये पण देऊ शकतो. काय म्हणू शकतो? 50%. आपण 50% आला इथे, पण हा काय 50 सेंटरला काय आला हा इथे, त्याची ही साइड आली सेंटरला, हा ड्यू आला नाही, तो आपण नंतर चेक करणार आता थोड्या वेळा. असं पर्सेंटेज मध्ये पण आपण त्याला देऊ शकतो. आता आधी आपण पिक्सल मध्ये घेऊ. ओके, आपण कशासोबत रिलेट केलं, त्याला बॉडी सोबत रिलेट केलं. आता मी काय करतो, हा इथे कसा ठेवतो आणि इनरचा आपण काढू. आपण आउटला देऊ रेड आणि इथे एक डिव तयार करू, याला थोडासा मोठा बनवू. ह्याच प्रॉपर्टी लागणार आहेत आपल्याला इथे पण. कॉपी केलं आणि पेस्ट केलं, इथे त्याला दिला ऍक्वा कलर. तर आता मी काय केलं, इथे एक इनर डिव बनवला आहे आणि एक आउटर आहे. त्या इनरला मी सीएसएस प्रॉपर्टी दिलेली आहे सर्व. बॅकग्राऊंड कलर दिलेला आहे आणि आपण थोडस छोटं करू. ठीक आहे, तर तो इनर डिव कुठे आला, त्या आउटर डिवच्या वरती आहे. आता जर मी इथं पोझिशन रिलेटिव्ह वापरली अजून, त्याच्यासोबत जर हेल्पर प्रॉपर्टी यूज केल्या मी, 40 पिक्सल लेफ्ट 40, तो कुठून सरका लावू, 40-40 ने त्याचा जो आउटरचा ड्यू होता त्याच्यापासून सरका लावू, ना की बॉडी पासून. तर रिलेटिव्ह काय कन्सिडर करतो, त्याचा आउटर ड्यू जे आहे त्याला कन्सिडर करून त्याला रिलेट करून तिथं बाजूला सरकतो. जर आपण पोझिशन रिलेटिव्ह दिलेली प्रॉपर्टी, आता इथं जर मी काढलं आहे, तर हा रेड वाला बॉक्स तो जाऊन बसला आपल्या आपल्या ठिकाणी, पण हा कशाशी रिलेट करून सर्कल लावा बाजूला, त्याचा आउटर ड्यू होता, तो आउटर ड्यू पासून 40 टॉप ने लेफ्ट नेट 40 सर्कल. तर तो काय करतो, जो त्याचा पॅरेंट ड्यू आहे त्याच्यापासून सरकत राहतो. जर त्याला कोणी पॅरेंट नसेल तर तो बॉडीला कन्सिडर करतो आणि बॉडी पासून तो काय होतो, मूव्ह होतो. हे झाली पोझिशन रिलेटिव्ह. याला इथं काय कन्फ्युजन आहे इथं कुणाला? हा नाही ना, ठीक आहे. पोझिशन रिलेटिव्ह त्याच्या पॅरेंट ड्यूला रिलेट करून तो मूव्ह होतो, ज्यावेळेस आपण त्याला हेल्पर प्रॉपर्टी यूज करतो. ठीक आहे, आता आपल्याला बघायचे पोझिशन ऍब्सोल्यूट. पोझिशन ऍब्सोल्यूट म्हणजे काय हो, हवेत तरंगण्यासारखं.
आता जर एकाच्या तुम्ही ते तबकडी बघली असेल रिमोटची, ते हवेत फिरत असते, तसाच प्रकार असतो पोझिशन ऍब्सोल्यूट म्हणलं तर आपण बघू ते. पोझिशन ऍब्सोल्यूट करताना त्याच्या पॅरेंटला पोझिशन रिलेटिव्ह असणं कंपल्सरी आहे. इथं आपल्याकडे आउटर ड्यू आहे, त्याला मी पोझिशन रिलेटिव्ह दिलेली आहे, याची काही गरज नाही, काढून टाकू. पोझिशन ऍब्सोल्यूट गरज आहे. आता बघू आपण काय होते का, काय झालं पाहिजे नाही. तर त्याच्या पॅरेंटला मी पोझिशन रिलेटिव्ह दिलेली आहे आणि त्याच्या इनर ड्यूला काय पोझिशन ऍब्सोल्यूट दिलेली आहे. तर मी इथं टॉपने काय म्हणून आपण त्याला 40 पिक्सल आणि लेफ्टने 40 तो सरकला. पण आता मी काय करतो, ह्याला थोडस मी सेंटरला घेतो, हा ड्यू मार्जिन 0 ऑटो, हा सेंटरला आला. आपण कशाला रिलेट करून चालतोय हा ऍब्सोल्यूट, त्याचा पॅरेंटलाच पकडून चालतोय तो. मी जर रिलेटिव्ह इथनं काढून टाकली तर आता कुठे गेला तो बॉडीला कन्सिडर करा. बाय डिफॉल्ट पोझिशन बॉडीला रिलेटिव्ह असते, तर बॉडीला कन्सिडर केला मी ज्यावेळेस की हे दोन्ही ड्यू एकात एक ठेवले होते. ज्यावेळेस तुम्हाला ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्हचा जर वर्क करायचा असेल, त्याचा उपयोग करायचा असेल, तर तुम्हाला पॅरेंटचाच उपयोग करावा लागेल, अदरवाईज ते वर्क नाही होणार. ठीक आहे, मग मी याच्या पॅरेंटला काय करतो, पोझिशन रिलेटिव्ह ठेवतो. ठीक आहे, आलं इथपर्यंत लक्षात. समजा मी अजून एक काय करतो, नट करतो. आता याला आपण काय करू, याला एक थोडी सीएसएस आपल्याकडे 200 बॅकग्राऊंड कलर लागणार आपल्याला. ठीक आहे, हे 50-50 ठेवू आपण. आता काय तो इनर मध्ये एक आहे, आपण त्या इनर 01 नावाचा एक काय बनवला घेऊन आला, तर त्याला हाईट विड्थ दिलेली आहे, बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू दिलेला आहे. आता याला पोझिशन काढून टाकतो मी याची. ठीक आहे, तो पण काय झाला, त्याच्या जो आउटर इनर ड्यू होता आपला, तो ऍक्वा कलरचा, तो कुठे जाऊन बसला, रेड कलरचा जो ड्यू होता त्याला रिलेट करून तिथं तो जाऊन बसला 0-0. ठीक आहे, याचा पण रिलेटिव्ह काढू टाकू, गरज नाही आता. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. आता काय करतो मी इथे, ह्याला थोडं सेंटरला घेऊ, मार्जिन 0 ऑटो केलं. हा सेंटरला आला ऍक्वा कलरचा. आता मी इथे पोझिशन ऍब्सोल्यूट यूज केलं इनर 01 ला, आणि लेफ्ट टाकला मी 0, आणि टॉप ने टाकला मी 40 टाकू, 0 नको.
तेच यूज करू आपण, थोडस कन्फ्युजन होणार नाही. तेच यूज केलं आपण 40-40. आता मी इथं ऍब्सोल्यूट यूज केले, पण इथे एकाही पॅरेंटला मी रिलेटिव्ह यूज केलाय का कुठं नाही. तो कुठून वर्क करणार आता बॉडी पासून. ठीक आहे. आता मी काय करतो, आता आउटर होता, इथं मी काय करतो पोझिशन रिलेटिव्ह टाकतो. आता कुठनं वर्क करणार तो आउटरच्या ड्यू पासून वर्क करणार. 40-40 झाला. आता मी इथला रिलेटिव्ह काढला तर काय करत इथंच टाकला तर त्याचा तो वर सर्च करत जाईल, इथं वर्क करणार 40. तर काय करतो आपण ऍब्सोल्यूट पोझिशन काय करते, त्याला ऍब्सोल्यूट दिलो की त्याच्या नेक्स्ट पॅरेंटला तो चेक करायचा, त्याला रिलेटिव्ह काय पोझिशन नसेल तर त्याच्या नेक्स्ट पॅरेंटला चेक करतो रिलेटिव्ह आहे का. तर कसेच नसेल तर तो काय करेल बॉडीला रिलेट करून तो मूव्ह होईल. ओके. पण रिलेटिव्हचं तसं होतं का, आपण जर इनरला रिलेटिव्ह दिली तर तो काय नेक्स्ट ड्यू कुठून आहे चालू होतो त्याच्यापासूनच बाजूला सरकायचा. इतर त्याच्या आउटर ड्यूला कोणती पोझिशन आहे का नाही तो चेक करत नाही रिलेटिव्ह. दोन्ही डिफरन्स कळाले गेलं भाऊ सर, कळाल ना. याची प्रॅक्टिस करून वापरू आपण थोडस. अजून थोडस एक महत्वाचं आहे पण तुम्हाला एकदम जम बसल थोडं स्टॉप करू आपण.